हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला इंग्रजी बोलायला अवघड वाटतंय का? तुम्ही खूप शब्द पाठ करता, पण वाक्य बोलताना अडचण येते का? खरं तर इंग्रजी बोलणं इतकं अवघड नाही. जर आपण सेंटेन्स पॅटर्न शिकलो, सेंटेन्स पॅटर्न आपल्याला वाक्य कसे तयार करायचे हे शिकवतात. जेव्हा आपण एक पॅटर्न शिकतो, तेव्हा त्याच पॅटर्नवरून आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाक्य बनवू शकतो. आय गो टू पॅटर्न, आय गो टू पॅटर्न, आय गो टू पॅटर्न. ह्या पॅटर्नमध्ये आपण एखाद्या ठिकाणी जातो हे सांगण्यासाठी हा पॅटर्न वापरला जातो. याच्यामध्ये आपल्याला प्लेस सांगायची आहे. आय गो टू आणि कुठे जातो आहे ती प्लेस. चला तर मग आपण सेंटेन्सेस बघूयात. मी शाळेत जाते. आय गो टू स्कूल. मी बाजारात जाते. आय गो टू द मार्केट. मी मित्राच्या घरी जाते. आय गो टू माय फ्रेंड्स हाऊस. मी पार्कमध्ये जाते. आय गो टू द पार्क. मी दुकानात जाते. आय गो टू द शॉप. मी बसस्टँडला जाते. आय गो टू द बस स्टँड. मी खेळाच्या मैदानावर जाते. आय गो टू द प्लेग्राऊंड. मी वाचनालयात जाते. आय गो टू द लायब्ररी. मी प्रवेशद्वाराकडे जाते. आय गो टू द एंट्रन्स. मी बाहेर पडण्याच्या द्वाराकडे जाते. आय गो टू द एक्झिट. मी पुढे जाते. आय गो टू द फ्रंट. मी मागे जाते. आय गो टू द बॅक. मी डाव्या बाजूला जाते. आय गो टू द लेफ्ट साईड. मी उजव्या बाजूला जाते. आय गो टू द राईट साईड. मी विमानतळावर जाते. आय गो टू द एअरपोर्ट. मी स्टेशन रोडवर जाते. आय गो टू द स्टेशन रोड. मी गावात जाते. आय गो टू द विलेज. मी शहरात जाते. आय गो टू द सिटी. मी समुद्रकिनारी जाते. आय गो टू द बीच. मी डोंगरावर जाते. आय गो टू द माउंटन. आता आपण आय गो टू नंतर व्हर्ब लागणार आहे. व्हर्ब म्हणजे कुठली तरी एखादी क्रिया, जसं की लर्न, स्टडी. तसे एक्झाम्पल्स बघूया, तसे सेंटेन्सेस बघूयात. मी अभ्यास करायला जाते. आय गो टू स्टडी. मी खेळायला जाते. आय गो टू प्ले. मी इंग्रजी शिकायला जाते. आय गो टू लर्न इंग्लिश. मी माझ्या मित्राला भेटायला जाते. आय गो टू मीट माय फ्रेंड. मी भाजी घ्यायला जाते. आय गो टू बाय व्हेजिटेबल्स. मी पुस्तक वाचायला जाते. आय गो टू रीड अ बुक. मी लिहायला जाते. आय गो टू राईट. मी गाणे गायला जाते. आय गो टू सिंग. मी नाचायला जाते. आय गो टू डान्स. मी शिकवायला जाते. आय गो टू टीच. मी दार उघडायला जाते. आय गो टू ओपन द डोअर. मी दार बंद करायला जाते. आय गो टू क्लोज द डोअर. मी टी व्ही पाहायला जाते. आय गो टू वॉच टी व्ही. मी चित्रपट पाहायला जाते. आय गो टू वॉच अ मूव्ही. मी संगीत ऐकायला जाते. आय गो टू लिसन टू म्युझिक. आय गो म्हणजे मी जाते किंवा जातो. या आय गोची तुम्ही प्रॅक्टिस करा. आय गो टू आणि पुढे प्लेस लावा किंवा व्हर्ब लावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.